आज मी स्वामींसाठी करवंदे आणली. स्वामींना नैवेद्य दाखवला. यामध्ये क जीवनसत्वे असते. उष्णतेत लोक हे फळ खातात. थंडावा मिळण्यासाठी उपयुक्त हे फळ आहे. काटेरी सदापर्णी झुडूप आहे, त्यामध्ये हे करवंदाचे फळ येते. आज मी स्वामींना मनोभावे नमस्कार केला. तुमच्या देवघरात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत का? तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करता का? आणि जर भक्ती करत नसाल तर आजच आणि आत्तापासूनच स्वामींची सेवा करा, भक्ती करा, पूजा करायला सुरुवात करा. आज आज उद्या उद्या करत बसू नका. कारण जर प्रगती करायची असेल तर देवाच्या भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग तुम्ही निवडा. ज्या भगवंताच्या जीवावर आपण आहोत त्याच्या चरणाशी एकजीव होऊन नतमस्तक होऊन लीन होणे गरजेचे आहे. कारण या जगात कोणाचाही हात धरून चालण्यापेक्षा देवाचा हात धरून चाला. भरभरून मिळेल, त्याची सीमाच उरणार नाही. रास मिळेल धनाची, ऐश्वर्याची, संपत्तीची, पण अगोदर आपण पण काहीतरी केले पाहिजेत. चांगले कर्म केले पाहिजेत, हो की नाही? मग म्हणूनच सगळं सुरळीत होण्यासाठी ईश्वर सेवेत स्वतःला काळजापासून अंतःकरणाने अर्पण व्हा आणि मग बघा किती सक्सेस मिळतो. कोणत्याही गोष्टीची काहीच कमी पडणार नाही. तुमच्या सुखाचा रांजण नेहमी काठोकाठ भरलेलाच असेल, ओसंडून वाहणार. तुमची किती शिखरावर पोचाल हे तुमचं तुम्हालाच समजणार नाही. तुम्ही उंच शिखरावर पोचणार. तुम्ही कधी कोणत्या एखाद्या स्वीट गोड दुकानामध्ये गेला आहे का? आणि एक विचार कधी केला आहे का? जिचे स्वीट होम इतक्या सर्व मिठाई आहेत, प्रत्येक बनवण्यासाठी साखरच आवश्यक असते. त्या साखरेशिवाय कोणताच गोड पदार्थ बनत नाही. आणि कोणत्या शुभप्रसंगात गोड पदार्थ आल्याशिवाय पंगत पूर्ण होत नाही, जेवण पूर्ण होत नाही. अगदी आपण तसेच घरात बनवलेल्या रोजच्या पदार्थात पण गोड पदार्थ नसेल तर जेवणाचे ताट अपूर्ण आहे असे नेहमी वाटते. तसेच आपल्या ईश्वराचे आणि भक्ताचे साखरेसारखे नाते गोड आहे. जसे नैवेद्याचे ताट गोडधोड केल्याशिवाय पूर्ण होत नाही, तसेच कोणताच सण साखरेच्या गोडव्याशिवाय पूर्ण होत नाही. आपले आयुष्य भगवंत ईश्वर देवाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून देवाचे आणि भक्ताचे नाते गोड आहे.